Hello everyone. Today we are going to learn Standard First, Subject Marathi, Lesson number 7. K, M, L, A, A आणि आची मात्रा. चित्रे बघ, ऐक व म्हण. आता इथे तुम्हाला चित्र बघायचे, तुम्हाला ऐकायचे आणि तुम्हाला बोलायचे. In this lesson you are going to observe the given picture. You are going to look at the picture and the given words and you are going to pronounce it. The letters which introduced in this lesson are K, M, L, A and the matra of A. K, K, P, cup, K. कढई, क. कपाट, क. केळी, केळी, क. क आवाज ऐक, क अक्षर पहा, क अक्षराखाली क अक्षरावर गोलाकार करा. तर इथे आपल्याला क बघायचंय, कुठे आहे क आणि तिथे आपल्याला काय करायचंय, आपल्याला गोल असा आकार काढायचा. तर आपण हे पान बघूया. इथे छोटी मुलं दिसत आहेत. इथे सर आहे आणि इथे टीचर बाई आहेत. तर इथे क आपल्याला कुठे दिसतायत. काकडी, काकडीचं चित्र आहे. काकडी म्हणजे कोकुंबर. तर इथे एक क ला गोलाकार आहे. तर आपण परत काय करायचं, याला पण इथे पण क दिसत आहे का, तर याला पण गोलाकार करायचंय. कुलूप, कुलूप म्हणजे लॉक. तर परत क ला गोलाकार करायचंय. नंतर कासव, कासव म्हणजे टॉर्टोइज, क. कासव. कान, क. तर परत क ला गोलाकार करायचंय. गिरव, लिही व म्हण. तुम्हाला हे गिरवायचं आहे, तुम्हाला हे लिहायचं आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे. तर अजून क ने काय काय येतं. क क करण. अजून क क क ने काय येतं. क क किरण, क क करण, क क कविता. अशी कितीतरी नाव येतात ना क ने. तर अशी कितीतरी नावं आहेत जी क ने येतात. जागेची नावं आहेत जी क ने येतात. कुर्ला आहे, कुर्ला पण कशाने येतो, क ने. तर आता आपण इथे चित्राकडे जाऊया. इथे तुम्हाला अंक दिसत आहेत का, 1 2 3 4. तर पहिला अंक जसा आहे आपल्याला तसंच काढायचंय पुढे. तर इथे पहिला अंक चित्रात दिला आहे. आपण कसंही क लिहायचं नाहीये. तर पहिला याला असं टर्न करायचंय, नंतर स्टँडिंग लाईन, नंतर हा टर्न आणि वरती स्लिपिंग लाईन. तर पहिला अंक प्रमाणे आपले पुस्तकात जसे अंक दिलेत तसंच काढायचंय आणि तसंच गिरवायचंय आणि काय म्हणायचंय, क. आणि तसंच काय म्हणायचंय, क. तर ज्याचा अंक आपल्याला पुस्तकात दिला आहे तसंच आपल्याला गिरवायचं आणि काय म्हणायचंय, क. काय म्हणायचंय, क. जशी स्टेप्स तिथे टेक्स्टबुक मध्ये आहे तसंच फॉलो करून आपल्याला काय लिहायचंय, क. तर हे तुम्ही पूर्ण लाईन लिहिणार. पुन्हा इथे खाली येताना परत तुम्हाला ही लाईन सुद्धा पूर्ण करायची आहे आणि काय म्हणायचंय, क. तसंच आधी छोटंसं क, मग स्टँडिंग लाईन, मग टर्न आणि वरती स्लिपिंग लाईन, क. तर असं तुम्हाला हे दोन्ही लाईन पूर्ण करायचेत. नंतर आपण पुढच्या पेजवर जाऊया. नंतर आहे, कोणता आहे अक्षर, पुढच्या पानावरती अक्षर जे दिला आहे ते आहे म. कोणता अक्षर आहे, म. चित्रे बघ, ऐक व म्हण. आता तुम्हाला चित्र बघायचंय,
तुम्हाला ऐकायचंय आणि तसंच बोलायचंय. तर इथे कसलं चित्र आहे? बीड्स. बीड्सला मराठीत काय म्हणतात? मणी. काय म्हणतात? मणी. मणी म्हणजे बीड्स. मगर. मगर म्हणजे क्रोकोडाईल. माठ. माठ म्हणजे पॉट. मोर. मोर म्हणजे पिकॉक. आवाज. ऐक. अक्षर. पहा. अक्षराला गोलाकार करा. तर तुम्हाला जिथेही दिसतंय तिथे काय करायचंय? गोलाकार करायचंय. या चित्रात तुम्हाला जिथे दिसतंय तिथे काय करायचंय? गोलाकार करायचंय. तर हा चित्र आहे एक फळ्याचं. त्याच्यावरती मुलं स्टिकने, खडूने आणि काहीतरी वाचताना ते दिसत आहेत. तर बघूया काय काय आहे त्या फळ्यावरती. माशी. माशी. तर मला इथे ऑलरेडी सर्कल केलेला आहे. माशी म्हणजे हाऊस फ्लाय. माळ. माळ म्हणजे हार असतो, त्याला माळ म्हणतात. तर इथे मला आपण काय करायचंय? मला आपण सर्कल करायचे, गोलाकार करायचे जसं दिलं आहे. चमचा. तर मला सर्कल करायचंय. चमचा म्हणजे स्पून. मका. मका म्हणजे कॉर्न. तर आता गिरव, लिही व म्हण. तर तुम्हाला गिरवायचंय आणि परत काय करायचं? तुम्हाला लिहायचंय आणि लिहितानाच बोलायचं पण. इथे पण अंक दिले आहे तुम्हाला. तुम्ही जेव्हा बघणार तर तिथे 1, 2, 3, 4 असे अंक दिले आहेत. म्हणजे तुम्हाला कोणत्या पद्धतीने सुरुवात करायची आहे. तर इथून एक उभी रेष काढायची आहे, नंतर टर्न करायचंय आणि नंतर ही स्लिपिंग लाईन आणि पुन्हा ही उभी रेष काढायची आहे आणि वरती एक स्लिपिंग लाईन. अशा पद्धतीने तुम्हाला काढायचंय. इथे दुहेरी लाईन अशी 2 दिसणार आहे तुम्हाला. टिपके दिसणार आहे ते गिरवायचंय आणि पुन्हा तुम्हाला इथेही दुसऱ्याही लाईनीत लिहायचंय. तर परत आपण एक स्टँडिंग लाईन काढूया आणि टर्न करायचंय आणि मग पुन्हा स्टँडिंग लाईन आणि एक स्लिपिंग लाईन. हे काय झालं? पुन्हा हे अंक बघून आपल्याला एक उभी रेष काढायची आहे, टर्न करायचंय, पुन्हा एक उभी रेष काढायची आणि वरती स्लिपिंग लाईन. याच पद्धतीने तुम्ही दोन्हीही लाईनला काय करणार? ती दिलेली ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार. आणि काय लिहिणार तुम्ही? महेश. मुंबई. मगर. तर असं तुम्ही दोन्हीही लाईन पूर्ण करणार. तर चला आता आपण वळूया दुसऱ्या पानावरती. इथे दिला आहे ल. कोणता अक्षर आहे? आता आपण पुढच्या अक्षराकडे जाऊया. तो आहे ल. पान क्रमांक 11. अक्षर ल. चित्रे बघ, ऐक व म्हण. तर इथे ल ने खूप कितीतरी चित्र दिले आहेत, ते आपण बघूया आणि बोलूया. लसूण. लसूण. लाडू. लाडू आवडतं का तुम्हाला? हो. लेझिम. लेझिम तुम्ही खेळलेत का? हो. लेझिम. लिंबू. लिंबू. ल आवाज ऐक. ल अक्षर पहा. ल अक्षराला गोलाकार कर. तर तुम्हाला ल आवाज ऐकायचा आहे. यू हॅव टू लिसन द साऊंड ऑफ ल. यू हॅव टू लुक ॲट द ल लेटर ल and you are supposed to do the circle wherever you see letter ल.
तर ल अक्षराचे इथे काय करायचं आपल्याला, गोलाकार करायचे. तर इथे हा पावसाळा दिसतोय का तुम्हाला, पावसाळ्यात रेनबो असतात आणि पावसाळ्यात काय आहे, रेन ड्रॉप्स, पावसाळ्याची थेंब आहे, छत्री आहे आणि हा सुंदरसा पाटीच्या बाजूला काय दिला आहे, एक पावसाळ्याचे चित्र दिला आहे. छत्री, रेनबो आणि रेन ड्रॉप्स, क्लाउड्स पण आहेत, ढग पण आहेत, हो ना. तर आता हे बघूया, इथे काय आहे, वेल, क्रीपर्स, यू ऑल नो क्रीपर्स, तर त्याची वेल असते. तर हे काय आहे, वेल, वेल, इथे ऑलरेडी सर्कल आहे. बेल, तर बेल, ल, लेखनी, ल, तर आपण ल ला सर्कल करायचंय, लेखनी. पाल, पाल, तर आपल्याला इथे ल ला सर्कल करायचंय. आता पुढे बघूया. तर आता आपण बघूया ल कसं लिहायचंय. गिरव, लिही व म्हण. तर इथे अंक दिसणार तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 1, 2, 3 आणि 4. तर कसं चालू करायचं, तुम्हाला इथून चालू करायचंय, नंतर इथे 2 स्टँडिंग लाईन आणि मग स्लिपिंग लाईन. आधी तुम्हाला हा आकार काढायचाय, नंतर हा, नंतर लाईन आणि वरती स्लिपिंग लाईन. ल, ल ल लवंग, ल ल लवंग. ल ल लड्डू, ल ल लाडू. ल ल, ल ने कोणाचं नाव येतं, ल ल ललित. ल ल लताबाई. ल ल लंडन, लंडन पण येतं ना ल ने. तर असं तुम्हाला हे ल इथे काढायचंय, ही पूर्ण लाईन लिहायची, कंप्लीट करायची. आणि सेकंड लाईन मध्ये पण पुन्हा तुम्ही जशी तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलं आहे तसंच तुम्ही काय करणार, ल काढणार. पहिला हा आकार काढणार, नंतर मग हा आकार काढणार, मग एक स्टँडिंग लाईन आणि वरती स्लिपिंग लाईन. आणि अशी पद्धतीने तुम्ही काय काढणार आहात, ल. तर आपण जाऊया आता पुढच्या पानावरती. तर पुढचा पान आहे आपला पान क्रमांक 12 आणि त्याच्यावर काय दिला आहे, अ आणि आ दिला आहे आणि आची मात्रा सुद्धा दिली आहे. पुढच्या पानावरती आपल्याला तुम्ही जेव्हा बघणार तेव्हा पान क्रमांक 12 वरती तुम्हाला अ दिसेल, तुम्हाला आ दिसेल आणि तुम्हाला आची मात्रा पण दिसेल. ही मात्रा आहे आची. जिथे जिथे आपल्याला आ म्हणायचं असतं तिथे ही मात्रा आपण वापरतो. तर इथून चालू करूया. चित्रे बघ, ऐक व म्हण. तर तुम्हाला चित्रे बघायचंय, तुम्हाला ऐकायचंय आणि तुम्हाला बोलायचंय. गिरव, लिहे व म्हण. आणि या बाजूने लेफ्ट साइडला तुम्हाला चित्र बघायचे आणि बोलायचे आणि राईट साइडला जेव्हा तुम्ही त्याच पानावरती बघणार आहे तिथे तुम्हाला गिरवायचं पण आहे आणि लिहायचं पण आहे आणि बोलायचं पण आहे. तर आपण चालू करूया. अ अ अ अननस, अ अननस. अ अजगर, अ अजगर. तर इथे पुन्हा आपण पाहूया का अंक दिले आहेत. तर 1 फर्स्ट टर्न, 2 ला दुसरा टर्न घेतलेला आहे, 3 ला छोटस टर्न आणि मग 4 ला एक स्टँडिंग लाईन आणि 5 ला स्लिपिंग लाईन. या पद्धतीने तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, तुमच्या नोटबुक मध्ये अ लिहायची प्रॅक्टिस करायची आहे. जशी पद्धतीने आपल्याला इथे टेक्स्टबुक मध्ये दिला आहे तसंच पुन्हा हा एक टर्न, हा दुसरा टर्न, छोटस कर्व, स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन. अशी तुम्ही दोन्हीही लाईन पूर्ण करणार. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 2 लाईन दिला आहे. दोन्हीही लाईन तुम्ही काय करणार, त्याच पद्धतीने अ लिहायची प्रॅक्टिस करणार. पुढे आपण जाऊया. आ आई, आ आवळा, आ आई, आ आवळा. आता इथे परत इथे तुम्हाला अंक दिसत असणारे
1, नंतर 2, नंतर 3, नंतर 4 आणि आता इथे 5 तुम्हाला बाजूला आहे आणि 6 वरती आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहे, आ लिहिणार आहे. टर्न, पुन्हा एक टर्न, स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, स्टँडिंग लाईन अँड स्लिपिंग लाईन. If you know how to draw 3 also, so this is the way. Little turn upside, one small slipping line, standing line, one more standing line and then slipping line. Ai, aura. You have to write here also. In both the lines you are supposed to complete. आवाज ऐक. अक्षरे पहा. अक्षरांना गोलाकार कर. तर आता इथे तुम्ही काय करणार आहे, पण बघणार आहेत, आ पण बघणार आहे, आवाज त्याचा साऊंड पण ऐकणार आणि त्या अक्षराला गोलाकार करणार. अक्षर, इथे अक्षर आहे तर अला ऑलरेडी त्यांनी गोलाकार केला आहे. अमर, अमर, अळी, अळी, आरसा. आला इथे ऑलरेडी आपल्या टेक्स्टबुक मध्ये गोलाकार केलेला आहे. आजोबा, आजोबा, आजोबा. तर आता आपण पुढे बघूया. चित्रे बघ, ऐक व म्हण. आता इथे काय आहे, मात्रा दिली आहे आची. इथे तुम्ही बघणार, इथे गुरुजी किंवा आपले सर जे आहेत, शिक्षक आहे, ते काय शिकवत आहात, ते शिकवत आहेत म आणि आची मात्रा आणि हे जोडल्यावरती काय होतो, मा. म आ मा, म आ आणि हे जोडल्यावरती काय होतो, मा. शब्द वाच व लिह. आता इथे तुम्हाला काय करायचंय, शब्द वाचायचे आणि लिहायचे. तर आपण कितीतरी अक्षर बघितले, त्याच्यात हे काय आहे, क, आ आणि म. काय आहे, काम. क आ म, काम. नंतर म आ म आ, मा. क आ क आ, काका. तर असे तुम्ही काय करणार आहे, हे वाचणार आणि इथे लिहिणार आणि तसेच दिलेले शब्द तुम्ही वाचायचे आणि बोलायचे आणि बोलता बोलता लिहायचे. आता आपण वळूया पुढच्या पानावरती. तर इथे तुम्हाला एक बलून मॅन दिसत आहे चित्रात. आपले टेक्स्टबुक पान क्रमांक 13 वरती तुम्हाला काय दिसत आहे, एक बलून मॅन आहे, फुगेवाला आहे. तो फुगेवाला काय करतोय, तो त्याच्याकडे खूप सारे रंगबिरंगी असे फुगे दिले आहेत आणि तो फुगे काय करतोय, विकतोय. आणि त्याला फुगे घ्यायला तिथे कोण कोण आहे, त्याच्याकडे खूप सारी मुलं गोळा झालेत फुगे घ्यायला. आणि तसेच त्या फुग्यावरती तुम्हाला काय दिसत आहे, वेगवेगळे शब्द दिले आहेत. तर आता आपण वाचूया. ऐक व वाच. आपण इथून स्टार्ट करूया लेफ्ट साइडने. म आ म आ, मामा. क आ क आ, काका. म ल म, मलम. काम, काम. का ल, काल. माला. कला. मला. ला. आला. आलम. मका. कमल, कमल. ल आल, लाल. नंतर ऐक व जोड. You are going to listen the word, you are going to listen the sound of the letter and you are going to join accordingly with the given pictures, with the given objects over here. क, कढई. तर हे ऑलरेडी आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिला आहे. क
कढई. मक्का. मक्का. लसूण. लसूण. आवळा. आवळा. I hope you understand this lesson. Thank you.